ठरलं तर मग या मालिकेच्या 9 जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता अर्जुनने कोर्टामध्ये असे काही पुरावे सादर केलेत की त्यानंतर साक्षीला खोटं बोलण्यासाठी कोणताही उपायच ठेवला नाही. साक्षी या सगळ्यामध्ये आता खोट्याच्या पलीकडे जाऊन जे काही सत्य आहे ते सत्य अर्जुनने समोर आणताच दामिनीला कुठून आपण डोक्यामध्ये दगड घालून हे सगळं आता करायला गेलो असं झाले. नक्की अर्जुनने काय पुरावे सादर केलेत, CCTV फुटेज समोर येताच नक्की काय घडले, सगळं पाहू. इकडे आता साक्षीचे फोनचे रेकॉर्ड समोर आल्यावरती सायली म्हणते काय झालंय, खुनाच्या रात्री ती कुठे होती, कोणत्या ठिकाणी होती असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तिचे हे रिपोर्ट काहीतरी वेगळेच आहेत. खुनाच्या रात्री ती SK रोड जवळ होती. यावरती सायली म्हणते SK रोड म्हणजे आश्रमाच्या जवळचा रोड. यावरती अर्जुन म्हणतो हो, म्हणजे तिचं लोकेशन आश्रमाच्या आतलं दाखवत नाहीयेत पण SK रोडवरचं दाखवत आहेत. काय गडबड आहे कळत नाहीये. त्यावरती मग आता इकडे सायली म्हणायला लागते पण तिने जे CCTV फुटेज आता आपल्याला दिलेलं आहे त्या CCTV फुटेजनुसार तर ती आश्रमात होती, हे बरोबर आहे ना. यावरती मग आता लगेचच अर्जुन म्हणतो हो, आश्रमात तिने CCTV फुटेज दिलंय पण नक्की ही काय गडबड आहे किंवा हे सगळं काय घडलंय हे आपल्याला इथे नाही कळणार. हे कदाचित आपल्याला आश्रमातले CCTV म्हणजे त्या रिसॉर्टचे CCTV फुटेज बघितल्यावरतीच कळेल. यावरती चैतन्य म्हणतो हो, तिकडे गेल्यावरतीच नक्की काय घोळ झालाय ना हे आपल्याला समजेल. अर्जुन म्हणतो हो, पण तिकडे जाऊन इतक्या सहजासहजी आपल्याला कोणी ते CCTV फुटेज देणार नाही, कारण ज्या अर्थी हे काहीतरी गडबडीचं काम आहे त्या अर्थी महिपतने आपली वट वापरलेली आहे. तर आपल्याला काय करायला लागेल की एखादा पोलीस इन्स्पेक्टर घेऊन जायला लागेल, त्याच वेळेला हे काम होईल. मग अर्जुन आपला मित्र इन्स्पेक्टर याला कॉल करून लगेचच त्या आता रिसॉर्टमध्ये इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये त्याला आता यायला सांगतो. इकडून अर्जुन, सायली आणि आता चैतन्य हे तिघं जण इव्हिनिंग स्टार रिसॉर्टला निघतात, तर तिकडून ते पोलीस यायला निघतात. असं आता सगळेजण पुरावे शोधण्यासाठी रिसॉर्टला ज्या वेळेला निघत असतात ते खाली येऊन ज्या वेळेला निघतात त्यावेळेला प्रियाचं लक्ष त्यांच्याकडे जातं. प्रियाचं लक्ष जातं आणि प्रिया विचार करायला लागते अरे बापरे, हे सगळेजण ॲट अ टाइम कुठे निघालेत. म्हणजे आता चैतन्य हसत होता आणि हे दोघं जण पण सोबत होते, काहीतरी नक्कीच गडबड आहे. अर्जुन सुद्धा हसताना दिसत होता. काय झालं असेल नक्की असं म्हणत प्रिया आता विचार करायला लागते आणि नाही मला ह्यांचा पाठलाग करायला पाहिजे, काहीतरी गडबड दिसती आहे म्हणूनच हे इतके हसत खेळत गेलेले आहेत असा विचार करत आता प्रिया विचार करते मी ह्यांचा पाठलाग करीन, पाठलाग केल्याशिवाय मला आता काहीच कळलं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता ती ताबडतोब पाठलाग करायला निघते. पण नेमकी तिथे पूर्णाजी येते. पूर्णाजी म्हणते थांब तन्वी, अशी जाऊ नकोस, मला खरं तर डॉक्टरांनी 20 फेऱ्या मारायला सांगितलं, तर तू एक काम कर ना, तू मला या सगळ्यामध्ये आता या 20 फेऱ्या मारण्यासाठी मदत कर. यावरती मग आता प्रिया म्हणते अगं तुला 20 फेऱ्या मारायला सांगितल्यात ना, मी काय मदत करू. यावरती पूर्णाजी म्हणते असं काय करतेस, अगं माझ्यासोबत फेरी मार ना, मला न एकटीला फेरी मारायचा कॉन्फिडन्स नाहीये आणि इतक्या 20 फेऱ्यांमध्ये उगाच तोलबिल गेला तर, म्हणून थांब जरा माझ्यासोबत तू फेरी मार. यावरती प्रिया म्हणते नाही आधीच तुझे गुडघे दुखतायत ना, त्यासाठी फेऱ्या कशाला मारतेस. यावरती पूर्णाजी म्हणते अगं तीच तर सांगितलं डॉक्टरांनी, गुडघे दुखतायत म्हणून रोजच्या 20 फेऱ्या मारा, म्हणजे ते गुडघे जाम नाही होणार, चल ना तू माझ्यासोबत. यावरती प्रिया म्हणते नाही असं काही नाहीये, तू जर का फेऱ्या नाही मारल्यास ना आणि निवांतपणे बसून राहिलीस ना तरच तुझे गुडघे नाही दुखणार. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता निवांत बसून राहा बरं, अजिबात फेऱ्या मारू नको, चल बस बरं. असं म्हणत प्रिया विचार करते का ही म्हातारी मला आता अडकवत आहे, मला खरंच कळत नाहीये हिने का अडकवलंय मला. मला आता जाऊ द्यायचं ना, उगाच सायली आणि अर्जुन पुढे पोहोचले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं आता ती विचार करत असते. पण त्याच वेळेला आता इकडे पूर्णाची तिच्या मागेच लागते. मग काय, मग चिडलेली प्रिया आता पूर्णाजीला बाजूला करते आणि जाऊ दे ना पूर्णाजी, मला तू बस बरं इथे आणि विमलला सांग, तुला जर का इतक्याच फेऱ्या मारायच्या आहेत तर विमलला बोलव, विमल या सगळ्यामध्ये तुझी मदत करेल. असं म्हणत आता इकडे ती विमलला बोलवायला निघते आणि त्यानंतर तिथेच पूर्णाजीला ठेवते आणि स्वतः जाऊन निघते. यावरती पूर्णाजी अगं ए तन्वी काय अशी करतेस, अशी मागून मोठ्याने आवाज देत असते. पण त्याच वेळेला आता इकडे प्रिया मात्र निघून गेलेली असते. प्रिया निघून गेल्यावरती इकडे आता पूर्णाजी विचार करते काय मुलगी आहे, म्हणजे हिला फेऱ्या मला सांगितल्या
तर हिला फेऱ्या सुद्धा मारायला मला होत नाहीयेत. नाही नाही, हिचं तर अतिच झालेलं आहे. पूर्णाजीला खूपच राग येत. इकडे तोपर्यंत आता इकडे प्रतिमा बागेमधली सायलीची फुलं काढून आणते आणि त्याची छानपैकी गजरे करत असते. त्यावरती सुमन येते आणि वहिनी हे काय? यावरती प्रतिमा म्हणते अगं आपल्या बागेमधली सायली आहे ना खूपच छान फुलली होती, म्हणून म्हटलं चला गजरे करूया आणि खूप सारी फुलं आहेत, आपण दोघी थोडी घालणार आहोत. यावरती मग आता इकडे सुमन म्हणते वहिनी एक काम कराल का तुम्ही तुम्ही ना यातले गजरे ना कल्पना वहिनी आणि आपली सायली आणि तन्वी या दोघींना पण पाठवून द्या. यावरती मग आता लगेचच इकडे प्रतिभा म्हणायला लागते ठीक आहे, मी पहिला गजरा ना सायलीलाच पाठवते. असं म्हणत पटकन ती उठून काहीतरी करायला निघते, तितक्यात ती अडखळते आणि म्हणते नाही नाही, मी सायलीला गजरा देऊच शकत नाही. यावरती मग आता इकडे रविराज म्हणायला लागतात का ग, का सायलीला गजरा देऊ शकत नाहीयेस? यावरती मग आता इकडे प्रतिभा म्हणते अहो तुम्हाला माहिती आहे ना अर्जुनला सायलीच्या फुलांची किती ॲलर्जी आहे. जरा जरी सायलीची फुलं बाजूला बसली तरी सुद्धा त्याच्या शिंकावरती शिंका शिंकावरती शिंका सुरू होतात, माहिती आहे ना तुम्हाला? असं म्हटल्यावरती आता इकडे ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली असं सुमन विचारते. आत्ताच हल्ली तुम्हाला ही गोष्ट सायलीने सांगितली का? यावरती प्रतिभा म्हणते नाही ग, मला नाही कोणी सांगितली. म्हणजे प्रतिमाला या सगळ्यामध्ये मागचं आता आठवायला लागलेलं असतं. आणि त्यानंतर मग आता सुमन म्हणते वहिनी अहो असं काय करताय, मागच्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागल्या की? तुम्हाला कुणीही काहीही न सांगता ज्या अर्थी सगळं आठवतंय त्या अर्थी लक्षात येतंय का तुमच्या? तुम्हाला मागच्या गोष्टी आठवायला लागल्यात. आणि त्यानंतर आता इकडे रविराज म्हणतात हो अगं प्रतिमा, तुला सगळं आठवतंय की, ज्या गोष्टी अगदी लहानपणीपासूनच्या आहेत. प्रतिमाला इतका आनंद होतो आणि त्यानंतर प्रतिमा खूपच खुश होते. मी ही गोष्ट सायलीला सांगायलाच पाहिजे. यावरती आता रविराज म्हणतात खरंच प्रतिमा तुझी प्रगती आहे, म्हणजे तुला या गोष्टी आठवायला लागल्या याचा अर्थ तुला खूप काही गोष्टी आठवायला लागतील आता. आता हे बोलल्यावरती प्रतिमाच्या चेहऱ्यावरती आनंद तर नागराजचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. नागराज विचार करतो नाही नाही, मी तर ही औषधं वगैरे तिला रेग्युलरली देतोय, मग काय घडतंय हे असं? औषधं चुकीची रेग्युलरली देऊन सुद्धा हिची प्रगती कशी काय होते? नाही नाही, काहीतरी गडबड आहे, मला ना हे औषधांचा डोस वाढवायला पाहिजे. असं म्हणत नागराजला प्रतिमाला आठवणं हे आपल्यासाठी धोकादायक वाटायला लागतं. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली रिसॉर्टला आलेले असतात आणि त्यानंतर त्यांचा पोलीस मित्र हा सुद्धा येतो. अर्जुन म्हणतो या रिसॉर्टचे आपल्याला 2023चे सगळे फुटेज हवे आहेत, जानेवारी 2023चे, कारण त्याच महिन्यामध्ये आश्रम केस ही उघडली होती किंवा आश्रमामध्ये खून झाला होता. असं म्हटल्यावर ती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तू काळजी करू नकोस, आपण जे काही करता येईल किंवा जे काही शक्य आहे ते सगळं सगळं करूया. असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे चौघजण आत जायला निघतात. ज्या वेळेला चौघजण आत निघतात त्याच वेळेला इकडे सायलीला प्रतिमाचा कॉल येतो. हॅलो सायली. यावरती सायली म्हणते काय झालं प्रतिमा आत्या? त्यावरती मग आता इकडे प्रतिमा म्हणायला लागते अगं म्हणजे मी ना आज बागेमधून सायलीची फुलं आणली होती आणि सायलीची फुलं आणून मी गजरा करत होते आणि त्यानंतर मी तुझ्यासाठी गजरा पाठवणार होते, पण त्याच वेळेला मला आठवलं की अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे. यावरती आता सायली म्हणते अरे वा प्रतिमा त्या तुमच्या तर ह्याच्या मध्ये खूप प्रगती आहे. मला असं वाटते की लवकरच तुम्हाला सगळ्या मागच्या गोष्टी आता आठवायला लागतील आणि सगळ्या गोष्टी आठवल्यावरती मग मात्र आता तुम्हाला या सगळ्यामध्ये आता कसलीही चिंता करायची गरज नाहीये. असं म्हटल्यावरती प्रतिभा म्हणते खरंच ग सायली, आणि ना मला सुमन सांगत होती की लहानपणापासून त्याला आता ॲलर्जी आहे आणि तन्वी आहे ना त्याला खूप त्रास द्यायची, म्हणजे त्याला फुलांची ॲलर्जी असल्यामुळे ती त्याच्या ना मागे ती फुलं घेऊन फिरायची आणि अर्जुन तिच्यापासून लांब पळायचा, असं करायची तन्वी. आणि असं म्हटल्यावरती सायलीला आपलं बालपण आठवतं. तिला ही गोष्ट आठवते की अर्जुनच्या मागे ज्या पद्धतीने ती धावायची फुलं घेऊन, ते सगळं तिला आठवतं. आणि आता हे आपल्याला का आठवते किंवा ही दोन लहान मुलं आपल्याला का दिसत आहेत, हा ती मनातल्या मनात विचार करत असते. आणि तोपर्यंत इकडे आता प्रतिमा म्हणते काय ग सायली, काय झालं, म्हणजे तू कसला विचार करतेस? सायली म्हणते काही नाही प्रतिमा आत्या, अहो तुमची ही सगळी प्रगती पाहून मला खूपच आनंद झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतील. त्यावरती आता ती म्हणते कुठे तू बाहेर आहेस का? सायली म्हणते हो एका कामानिमित्त मी जरा बाहेर आलेली आहे, मी तुम्हाला करते नंतर फोन.
असं म्हटल्यावर ती सायली फोन ठेवते. प्रतिमा खूपच खुश होते आणि सायली खुश होऊन आतमध्ये जाणार रेस्टॉरंटमध्ये, रिसॉर्टमध्ये. तोपर्यंत तिला आता एका बाईकच्या एक मिररमध्ये प्रिया दिसते. प्रिया दिसल्यावर ती सायली विचार करते, अच्छा, म्हणजे ही माझा पाठलाग करती आहे. तर माझा पाठलाग करून या सगळ्यामध्ये आता हिला नक्की आम्ही इथे काय काम करायला आलोय हे जाणून घ्यायचंय. नाही नाही, हिला जर का कळलं ना की आम्ही इथे सीसीटीव्ही फुटेज बघायला आलोय, तर लगेचच महिपतपर्यंत ही बातमी पोहोचेल आणि मग आता आमचं काही खरं नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली धावत पळत सगळं सांगण्यासाठी अर्जुनला इव्हिनिंग स्टार रिसॉर्टच्या आतमध्ये यायला निघते. तोपर्यंत इकडे आता इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात, हे बघा, आम्हाला 2023 जानेवारीचं सगळं सीसीटीव्ही फुटेज पाहिजे. यावरती आता इकडे तो मॅनेजर म्हणतो, नाही सर, म्हणजे मी असं सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला देऊ शकत नाही. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मला नाही देऊ शकत, पण पोलीस या खुनाच्या संदर्भात जी काही चौकशी करतात त्यांना पण तुम्ही देऊ शकत नाही. यावरती तो म्हणतो, हे बघा, मी काही इथला मॅनेजर नाहीये, मी एक साधा, आता इकडे मी काही इथला मालक नाहीये, मी एक साधा मॅनेजर आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुम्ही आता माझ्यावरती प्रेशर आणू नका. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग एक काम कर, तुझ्या मालकाला बोलव, मग बघूया काय करायचं ते, रिसॉर्टला टाळं लावायचं की काय करायचं ते. असं म्हटल्यावरती तो थोडासा गडबडतो आणि म्हणतो, नाही सर, मी प्रयत्न करतोय तुम्हाला दाखवण्याचं प्रहे. मग अर्जुन म्हणतो, जानेवारी 2023 पूर्ण महिन्याचं सीसीटीव्ही फुटेज दाखव. आणि असं म्हटल्यावरती मग तो आता पूर्ण महिन्याचं सीसीटीव्ही फुटेज दाखवत असताना अर्जुन अगदी 1 तारखेपासून सुरुवात करतो आणि 30 तारखेपर्यंत बघायचं ठरवतो. 11 तारखेला आल्यावरती इकडे आता अर्जुनला तेच सीसीटीव्ही फुटेज दिसतं, जे आता साक्षीने 13 तारखेचं म्हणून कोर्टात सादर केलेलं असतं. आणि आता चैतन्य म्हणतो, 1 मिनिट पॉज करा, हेच तर सीसीटीव्ही फुटेज तुम्ही कोर्टात दाखवलं ना, की इव्हिनिंग स्टारच्या रिसॉर्टमध्ये ती आली होती आणि त्याच वेळेला तिथे पार्टी होती आणि ही पार्टी होत असताना ती बाहेर गेली होती. पण मग तिने हेच आता इकडे हे सगळं आता तिने 13 तारखेचं म्हणून का दाखवलं? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. म्हणूनच 13 तारखेचं तिचं लोकेशन हे आता SK रोड दाखवते, आश्रमाच्या बाजूचं, आणि 11 तारखेला ती रिसॉर्टमध्ये होती. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनला सगळा खुलासा होतो की कोर्टामध्ये दिलेली साक्ष, दिलेले पुरावे हे सगळे 13 तारखेचे होते. आणि अर्जुन म्हणतो की या सगळ्यामध्ये आता तिने आता 11 तारखेचं फुटेज, त्याच्यावरती तारीख एडिट करत कोर्टासमोर खोटा पुरावा सादर केला आणि हे सगळं सादर करून ती आता कोर्टाची दिशाभूल करत होती. म्हणजे आपल्याला समजलंय की ही 13 तारखेचे नाही तर 11 तारखेचे पुरावे आहेत आणि 13 तारखेला ती SK रोडवरती होती, ज्या दिवशी खून झालाय. सगळं कसं आरशासारखं क्लिअर होतं. आणि आता हे फुटेज खूप महत्वाचं काम आता या केसच्या संदर्भात करणार असतं. बरं, हे सगळं चालू असताना सायली धावत पळत तिकडे येते आणि आपण इकडे आलो आहोत, हे महिपतपर्यंत पोहोचणार असं म्हणायला लागते. त्यावरती अर्जुन म्हणतो, का महिपतला का हे सगळं समजणार? यावरती सायली म्हणते, अहो, असं काय करताय, मी आत्ता बाहेर पाहिलं तर प्रियाला माझा पाठलाग करत होती, आपल्या मागे मागे आली, मी पाहिलं तिला आणि ती लपून छपून मला पाहत होती. इकडे येण्याचं काम काय तिचं? असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन डोकं चालवतो, या प्रियाला कळलं नाही पाहिजे किंवा महिपतला कळलं नाही पाहिजे की आपण या रिसॉर्टमध्ये फुटेज घेण्यासाठी आलोय, नाहीतर तो काहीतरी उलटा गेम करेल आणि उलटा गेम करून आपल्यालाच या सगळ्यामध्ये अडकवेल. मग काय करायचं आणि खूप मोठी युक्ती सुचते. इकडे तोपर्यंत महिपत आणि नागराज बोलत असतात. नागराज म्हणत असतो, महिपत शेठ, आहात कुठे? अहो, ती प्रतिमा, सगळं आठवायला लागलं ना तिला जर का सगळं आठवलं तर आपलं काही खरं नाहीये. आपल्याला या सगळ्यामध्ये आता तिला आठवू द्यायला नकोय. तुम्हाला माहितीये का, मी सगळ्या तिचे मानसिक स्थिती बिघडवणाऱ्या गोळ्या तिला वेळेवरती देतोय, तरी सुद्धा तिला सगळं आठवते. म्हणजे मला तर कमालच वाटते, मला काहीच कळत नाहीये. तेवढ्यातच प्रियाचा महिपतला फोन येतो, अण्णाशेठ, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. इकडे सायली अर्जुन हे इव्हिनिंग रिसॉर्टला आलेले आहेत. मला असं वाटतंय ते केसच्या संदर्भात काही पुरावे गोळा करायला आलेत. तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा, नाहीतर काही खरं नाही. हा पुरावा सापडला तर 12च्या भावात साक्षी आणि ती दामिनी पण जाईल. यावरती महिपत म्हणतो, तू कधीतरी चांगली बातमी द्यायला फोन कर ग, दरवेळेला आपलं हे झालं आणि ते झालं, ठेव फोन, बघतो मी काय करायचं ते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे चिडलेला महिपत फोन ठेवतो आणि त्यावेळेला नागराज त्याला काही सांगत असतो प्रतिमाबद्दल. त्यावरती महिपत म्हणतो, थांबा हो नागराज शेठ, तुमच्या वहिनीचं पुराण ठेवा बाजूला, इथे माझ्या नाकातोंडात पाणी शिरायला लागले.
तो अर्जुन आणि सायली रिसॉर्टमध्ये कशाला गेलेत काय माहिती, ते मला पहिले शोधू दे. यावरती नागराज म्हणतो, माझी वहिनी? अहो अरे पण मैपत, या प्रकरणात तू पण अडकलायस ना. माझ्या वहिनी माझी वहिनी काय करतोयस? मैपत म्हणतो, थांबाव नागराज शेठ, तुमचं टुमणं जरा बंद करा. असं म्हणत नागराजला बंद करत इकडे महिपत आता इव्हिनिंग स्टारच्या मालकाला कॉल करतो. काय रे, तुला जास्त चरबी आली काय? तुझ्या हॉटेलमध्ये किंवा तुझ्या रिसॉर्टमध्ये अर्जुन सुभेदार काय करत आहेत? काय पुरावे मागायला ते आलेले आहेत? यावरती हॉटेलचा मालक आता म्हणायला लागतो, अहो असं काय करताय महिपत शेठ? नाही नाही, कसले पुरावे? अहो त्यांना ना आमच्याकडचा पनीर पसंदा खूप आवडतो आणि ते खाण्यासाठी ते येतच म्हणून आत्ता सुद्धा तेच खायला ते आलेत. महिपत म्हणतो, काय बोलतोयस तू? खोटं तर नाही ना बोलत आहेस? यावर तो म्हणतो, नाही सर. महिपत म्हणतो, ठीक आहे, तू मला व्हिडिओ कॉल कर. व्हिडिओ कॉल करून मला दाखवते खात असताना. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तो मालक व्हिडिओ कॉल करतो. अर्जुन सायली खरंच रेस्टॉरंटमध्ये बसून जेवत असतात आणि ते बघितल्यावरती महिपत म्हणतो, ठीक आहे, पण वेगळी काही खबरबात असेल तर मला कॉल. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे. इकडे आता मॅनेजर म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला कळवतो. तोपर्यंत अर्जुन आता त्या मालकाला थम्सअप करतो आणि ठीक आहे, असंच आम्हाला कोऑपरेट केलंस तर आणि तरच तुझा आता रिसॉर्ट राहील अशी खूण करतो. मग तिकडे पोलीस आणि चैतन्य येतात आणि काय काय कसं काय काय सगळं मॅनेज केलं यावरती आता इकडे अर्जुनने त्या मालकाला सांगितलेलं असतं, जर का या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये सिद्ध झालं ना की तुम्ही 13 तारखेचं फुटेज म्हणजे 11चं फुटेज 13चं करून दिलं, मग तुम्ही पण या केसमध्ये इन्व्हॉल्व आहात खुनाच्या असं सिद्ध होईल आणि तुमच्या हॉटेलला टाळं लागेल. तो म्हणतो, नाही नाही, तुम्हाला जे काही हवं ती मदत करायला मी तयार आहे, पण माझ्या हॉटेलला टाळं लावायचं नाही. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग मी जे सांगतोय ते करा, आमची मदत करा. मग तुम्हाला कोर्टामध्ये आता इकडे सरकारी गवाह किंवा सरकारी साक्षीदार म्हणून तुम्हाला उभं करू आणि तुम्ही आमची मदत केलीत म्हणजे तुमचं रिसॉर्ट वाचवण्याचा प्रयत्न करू. असं धमकी दिल्यामुळे तो आता माणूस या सगळ्यासाठी तयार झालेला आणि त्यानंतर हे सगळं आता आपल्याला कोर्टात सिद्ध करायला पाहिजे किंवा कोर्टामध्ये आता आपल्याला दाखवायला पाहिजे की ही 13ला ही 11ला होती आणि त्याचबरोबर 13ला ती आता एस-के रोडच्या इकडे म्हणजे आश्रमाच्या इथे होती. असं म्हणत अर्जुन आता या सगळ्यामध्ये खूपच खुश होतो. हातामध्ये लीड लागलेली असते. तोपर्यंत आता इकडे महिपत जरा अस्वस्थ होतो. दामिनीला फोन करतो, काय दामिनी देशमुख, तुमचं चाललंय तरी काय? म्हणजे तुम्ही करताय तरी काय? अहो 30 दिवसाची मुदत घेतली, त्या 30 दिवसामध्ये अर्जुनवरती उलट ठेवायची आपल्यावरती उलटेल की काय? यावरती आता इकडे दामिनी म्हणाल, ते झालंय काय महिपत शेठ? महिपत सांगतो, अहो त्या इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये ते जेवायला गेले होते. यावरती दामिनी म्हणते, मग चिल करा ना, इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये गेले तर गेले, तुम्हाला काय करायचंय? असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो म्हणतो, अहो त्याला दुसरी रेस्टॉरंट नव्हती का? तो तिकडेच का गेला? पुरावे शोधायला गेला असेल तर? दामिनी म्हणते, तुम्ही शांत बसा, छोटे मोठे पुरावे भेटले तरी सुद्धा काही उपयोग नाहीये, तुम्ही नका चिंता करू. असं म्हणत दामिनी महिपतला शांत करण्याचं काम करत असते आणि त्याच वेळेला महिपत म्हणतो, तुम्ही इतक्या कशा शांत? अहो आम्हालाच अडकवाल या प्रकरणात. यावरती दामिनी म्हणते, तुम्ही शांत बसा, मी म्हणते ना, त्याला पुरावे सापडले काय नाही सापडले काय काही फरक आपल्याला पडत नाहीये, आपण त्याला कोर्टामध्ये थाराच द्यायचा नाहीये. असं म्हटल्यावरती अर्जुन आता बाहेर पडतो. अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठे पुरावे असतात. सायली खूपच खुश असते आणि अर्जुन म्हणतो, आता थांबायचं नाहीये, काहीही झालं तरी या साक्षीला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा. असं म्हणत अर्जुन खूपच खुश असतो. कोर्टामध्ये अर्जुन सांगायला लागतो, मुळातच साक्षी शिकरे यांनी दिलेले सगळे पुरावे खोटे आहेत हे आपण आधीच सिद्ध केले, पण सगळ्यात मेन तो इव्हिडन्स आता इकडे माझ्या ताब्यात आहे. साक्षी शिकरे ज्याप्रमाणे म्हणतात की त्या पार्टीतून निघून आश्रमात गेल्या नव्हत्या, ही गोष्ट 100% खरी आहे. मला समजलं ही गोष्ट खरी आहे. त्या पार्टीतून निघून आश्रमात गेल्याच नव्हत्या, कारण त्यांनी जे फुटेज दाखवलं ते फुटेज आता 11 तारखेचं होतं, जेव्हा त्यांनी ही पार्टी कंडक्ट केली आणि 13 तारखेला त्यांचं लोकेशन एस-के रोड दाखवते. त्यामुळे साक्षी शिकरे खोटं बोलतायत आणि या सगळ्या प्रकरणात त्या 13 तारखेला आश्रमाच्या इकडेच होत्या हे सिद्ध होतंय आणि त्यामुळे आता इकडे साक्षी शिकरे यांनी खोटे रिपोर्ट देऊन खोटे पुरावे देत कोर्टाची दिशाभूल केले आणि त्याचबरोबर 13 तारखेला त्या आता आश्रमाच्या रोडवरती होत्या हे सिद्ध झालेलं आहे. दामिनीला धक्का बसतो. आता कळतच नाहीये की दामिनी खरंच महिपतला जिंकवायला आले का महिपतला हरवायला? या सगळ्या केसेस काढून ती महिपतला हरवण्याचं काम करतेय की काय? नक्की हे येणाऱ्या भागातच कळणार.